राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। येतू लेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपती। अध्याय 9 सुरू आहे। राजविद्या राजगुह्य योग। महाराज अर्जुनाला भगवंत स्वरूप स्वतःचं समजून सांगताना, आज आपण जे भगवंताचं स्वरूप जाणतो मानतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकजण आपापला देव वेगवेगळा प्रस्थापित करतो, या सगळ्यावरती हे भाष्य आहे। येतुलिनी अनामा नाम, मला कुठलंही नाव नाही, तुम्ही नाव देता। माझं अक्रियासी कर्म, मी कुठलंही कर्म करत नाही, तुम्ही कर्म करतो असं तुम्ही मानता। विधेयासी देहधर्म, मला स्वतःचा प्रत्यक्ष असा देह नाही, तरी तुम्ही मला देहरूपामध्ये बघता। आरोपिती याचा अर्थ या सगळ्या गोष्टी, मला नाव नाही, मी कुठलंही कर्म करत नाही, मला स्वतःचा देह नाही, हे सगळं तुम्ही माझ्यावर आरोपता म्हणजे लादता। प्रत्यक्षरित्या या तिन्ही गोष्टींमध्ये मी नाही, तरी तुम्ही माझ्यावर ते लादता। मज आकार शून्य आकार निरुपाधिका उपचारू, मज विधिवर्जिता व्यवहारू आचाराती, मला कोणतीही आकार स्वरूप नाही, कुठलाही आकार मला नाही, निर्विकार असलेला मी, याच्यामुळे मला कोणतीही उपाधी नाही। उपाधी याचा अर्थ कुठलाही मान सन्मान मला नाही, ज्यामुळे मला मान सन्मान नाही त्याच्यामुळे त्या उपचाराचे असलेले औपचारिक मान सन्मानाचे सगळे पायंडे हे मला लागू होत नाहीत, त्याची मला काही गरज नाही। मज विधी वर्जिता व्यवहारू, ज्याप्रमाणे माणसाचे विधीपूर्वक सगळे व्यवहार होतात, जे नित्यनियमाचे जे व्यवहार होतात, स्नानादी कर्म असतील, कपडे असतील घालणं, हे सगळे अंगपोशाख असतील, हे सगळे जे व्यवहार आहेत, हे व्यवहार सगळे आचार रूपाने या संसारात जे तुम्ही करता, देह जे करतो, ते सगळे तुम्ही माझ्यावर लादता। हे मी काही करत नाही, याचा माझा कोणताही संबंध नाही। मला मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू, मज अचारणा आचरणू व पाणी पाणी, मला कुठलाही गुण नाही, माझ्यात कोणताही गुण नाही, मला कोणताही वर्ण नाही, मला पाय नाहीत, मला हात नाहीत। मज अमेया मान सर्व गतासी स्थान, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीचा मान सन्मान स्वीकारत नाही। सर्व गतासी स्थान, सगळ्या या गोष्टींमध्ये माझं एक वेगळं स्थान आहे असं मी मानत नाही। जैसे सेजे माझी मन देखील असे, तुम्ही मला या सगळ्यांमध्ये वेगळं असं माझं स्थान निर्माण करता। ज्याप्रमाणे तुम्ही झोपेमध्ये जंगल बघता, त्याप्रमाणे तुम्ही मला या सगळ्या ठिकाणी असा व्यापलेला असा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही चित्रित करता। तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र, अगोत्रा गोत्र अरूपा रूप, मला कोणतंही श्रवणाचं साधन माझं नाही, म्हणजे मला कान नाहीत, मी काहीही ऐकत नाही। मला मला नेत्र नाही, मला डोळे नाही, त्याला तुम्ही डोळे आहेत असं दाखवता। अगोत्र, मला कोणतंही गोत्र नाही, कुठेच मी जन्माला येत नाही, त्याच्यामुळे माझं कोणतंही गोत्र नाही। अरूपा रूप, प्रत्यक्षरित्या मी कुठल्याही रूपामध्ये अस्तित्वातच नाही, ते रूप तुम्ही मला माझ्यावर लादता। मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्थासी आरती, स्वयंतृप्ता तृप्ती भाविते का, मला प्रत्यक्ष जो मी अव्यक्त आहे, जो व्यक्तच होत नाही, त्या न व्यक्त होणाऱ्याला तुम्ही एका व्यक्तीसारखा
तुम्ही या जगामध्ये साकार करता, समोर दर्शवता. अनार्थासी आरती. मी कोणत्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कौतुकास्पद गोष्टीमध्ये मी रममाण होत नाही. त्या गोष्टीची तुम्ही आरती करून माझं कौतुक करता. स्वयंतृप्ता तृप्ती. प्रत्यक्षरित्या मी स्वयंतृप्त आहे. मग मला कुठलाही दान दिल्यानंतर मी तृप्त होतो, कुठलाही नवस फेडल्यानंतर मी आनंदित होतो. कोणतीही गोष्ट मला दान दिल्यानंतर मी ती स्वीकार करून मी प्रसन्न होतो. हा तुमचा भावती का? हे तुम्ही कल्पना करून या वस्तू मला दान करता. महाराज, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला असं दिसेल, मला नाव नाही, मला कर्म नाही, मला देह नाही, मला आकार नाही, मला उपाधी नाही, मला विधी नाहीत, मला वर्ण नाही, मला गुण नाही, मला पाय नाहीत, मला हात नाही, मला नेत्र नाहीत, मला गोत्र नाही, मला रूप नाही, मला व्यक्त आहे, मी कुठलंही व्यक्त नाही. या सगळ्या गोष्टींचं असलेलं स्वरूप, याचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला एक शब्द चालवल्यावर समजेल या सगळ्या गोष्टीचं. अनारती आरती. आपण आरती करतो याचा अर्थ काय? आपण कुठलीही आरती जर तुम्ही घेतलीत, हा शब्द चालवल्यावर तुम्हाला मागच्या सगळ्या गोष्टींचं रूपक समजेल. आरती करतो याचा अर्थ प्रत्यक्ष देवाला जयदेव जयदेव म्हणून पुढे ज्या देवाचं नाव असेल त्याप्रमाणे ती आरती होती. त्या आरतीमध्ये काय असतं तर त्या देवाचं कौतुक असतं. त्या देवाने केलेले जे मोठमोठे या सृष्टीमधले चमत्कार आहेत त्या चमत्काराचं कौतुक असतं, त्या गुणांचं कौतुक असतं. तू जे जे करणार आहेस त्या त्या गुणांचं कौतुक करणारी ती आरती असते. भगवंताचं स्वरूप माऊलींनी मांडताना असं सांगितलं आहे की मला गुण नाही, मला रूप नाही, मला रंग नाही, मला आकार नाही, मला नाव नाही, मला कर्म नाही. ज्यामुळे आपण जी आरती करतो त्याच्यामध्ये जे भगवंताचं कौतुक आपण करतो त्या कौतुकाला घेण्यासाठी त्याच्याकडे विधीपूर्वक उपचारही नाहीत. अनार्थाची आरती. मी त्याच्यात रममाणच होत नाही, मी कोणत्याच गोष्टीत रममाण होत नाही, मग मी तुमच्या कौतुकात कसा रममाण होईल? म्हणजे तुम्ही केलेली आरती, या आरतीमध्ये मी कसा रममाण होईन किंवा त्या गोष्टीच्या साठी रत होणे म्हणजे मग्न होणे. आपण ज्यावेळेला आरती करतो, आवाहन करतो, त्याच्यामध्ये मग्न होतो, त्याप्रमाणे भगवंत म्हणतो मी कोणत्याच गोष्टीत मग्न होत नाही. अशा मग्न न होणाऱ्या गोष्टीची तुम्ही आरती करतात, रत होतात, त्याच्यात तुम्ही मग्न होता. भावती गा. अशा तुम्ही कल्पना करता की अशी आरती केल्यामुळे मी व्यक्त होतो, मी प्रसन्न होतो, मी त्या रूपात येतो, असं तुम्ही मानता. ही तुमची कल्पना आहे. या सगळ्या ज्या महाराज ओव्या आहेत, या ओव्यांच्या पुढच्या ओव्यांचा टप्पा पण असाच आहे. पण हा सगळा विचार ज्ञानेश्वरीमध्ये आलेला. मग अनावरा प्रावरण भूषणातातासी भूषण मज सकळ कारण देखती ते. कुठलंही वस्त्र माझ्यावर मला झाकण्यासाठी परिपूर्ण आहे असं तुम्ही मानता नाही. मला कोणतंही आवरण प्रावरण म्हणून माझ्यावरती टाकणं, या आकाशाला समजा आच्छादित करायचं असेल तर किती मोठं वस्त्र लागेल विचार करा. असं वस्त्र निर्माण होणं शक्य नाही. म्हणून अनावरणा प्रावरण अशा मला, ज्याच्यावरती तुम्ही आवरण टाकूच शकत नाही, आच्छादन टाकूच शकत नाही, अशावरती तुम्ही काहीतरी कपड्यांचं आच्छादन टाकता. भूषणातीतासी भूषण. मी कुठल्याही गोष्टींचा, अलंकारांचा मी प्रत्यक्षरित्या ज्यावेळेला तुम्ही मला ते परिधान करता, घालता, मी कोणत्याच भूषणाच्या अधीन नसल्यामुळे, कारण असं भूषण, असा अलंकार मला घालण्याची असलेली ताकद
किंवा या सृष्टीचं असलेलं हे स्वरूप हे अशक्य आहे. आकाशाला हार घालणं, आकाशाला सोन्याचा हार करून घालणं जसं अशक्य आहे, त्याचप्रमाणे या भूषणातीतासी भूषणं, या भूषणाच्या पलीकडे, अलंकाराच्या पलीकडे असलेला मी, ज्याला हे अलंकाराची गरज नाही, अलंकाराच्या पेक्षाही पलीकडचा हा जो आहे मी, त्याला तुम्ही अलंकार घालता. मज सकळ कारणाकारण, त्या जगाला ज्यांनी उत्पन्न केलं असा जो मी सृष्टी निर्माता आहे, त्याला मी कोणीतरी मला निर्माण केले किंवा मला कोणीतरी जन्माला घातले अशा पद्धतीने तुम्ही वागवता. त्यामुळे तुम्ही दरवेळेला मला जयंती साजरी करता, त्यानंतर तुम्ही माझं जाण्याचा जो दिवस आहे तोही साजरा करता. स्वयंभा ते प्रतिष्ठिती, निरंतरा ते आवानिती, विसर्जती गा. म्हणजे तुम्ही एका वेळेला मला माझी प्रतिष्ठापना करता, त्याच्यानंतर तुम्ही माझं आवाहन करता आणि कायम त्या काळानंतर तुम्ही माझं विसर्जन करता. एकतर मी कोणत्याही गोष्टींमध्ये स्वतः निर्माण होत नाही, कारण मी नष्टच होत नाही, त्याच्यामुळे माझ्या निर्मितीचा प्रश्न नाही. मग जर मी निर्माणच होत नाही तर स्वयंभा ते प्रतिष्ठिती, तर माझी प्रतिष्ठापना कशी होईल? निरंतर जर मी या सृष्टीतून निघूनही जात नाही तर माझं तुम्ही आव्हान कसं करू शकता? आणि जर आव्हानच होणार नाही तर माझं विसर्जन कसं होईल? म्हणजे माझं आवाहनही करता येत नाही, माझं विसर्जनही करता येत नाही, कारण या सृष्टीमध्ये कायम स्वरूपी मीच आहे. मी सर्वदा स्वतः सिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू, मज एक रूपा संबंधू जाणतीच. मी स्वतःहून स्वनिर्मित जसा आहे तसाच आहे. मला तुमच्या देहाच्या अवस्था कधीही प्राप्त होत नाहीत. त्याच्यामुळे मी बाल्य अवस्थेत असलेला भगवंत, तरुण असलेला भगवंत, वृद्धापकाळातला भगवंत, अशा पद्धतीचा भगवंत म्हणून जे स्वरूप तुम्ही जाणता, अशा अवस्था मला कधीही प्राप्तच होत नाहीत, कारण मी अवस्थेरहित आहे. महाराज, या सगळ्या ज्या ओव्या तुम्हाला मी ज्या सांगतोय, ह्या माऊलींनी भगवंताच्या बद्दलचं केलेलं विश्लेषण आहे. आता आपण जेवढे काही देव मानतो, जेवढे काही देव जाणतो, ज्या ज्या पद्धतीमध्ये भजन करतो, आरती करतो, ज्या मूर्तींना आपण भगवंत म्हणून नमस्कार करतो, ज्या मंदिरांमध्ये पूजा करतो, अर्चा करतो, भगवंताला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करतो, भगवंताच्या मूर्तीला आपण वेगवेगळे छानसे पोशाख करतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याला स्नानादिक सगळे उपचार करतो, त्याला आपण दही दुधाने नावमाखू घालतो, त्याला आपण त्याला गरम पाण्याने त्याला आंघोळ घालतो, त्याला आपण छान छान वेगळे अलंकार परिधान करायला लावतो. असं सगळं जे आपण करतो त्या सगळ्या गोष्टींना माऊलींच्या या ओव्यांमधून छेद आहे. माऊलींचा भगवंत असा नाहीच. माऊली म्हणतात हा भगवंत नाही, असा मी नाही, असं तुम्ही मानता. मग महाराज मला सांगा, या ओव्यांचा जर विचार केला तर मग भगवंत मानायचा नाही का? मूर्तीपूजा करायची नाही का? मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण केलेला देवधर्म आपण करायचा नाही का? भजन करायचं नाही का? आरती म्हणायची नाही का? काय नक्की करायचं काय? महाराज, या सगळ्या गोष्टींचा आपल्या आजच्या जीवनाचा नक्की संबंध काय? काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टीतून? मग देवाचं अस्तित्वच नाही आहे का? या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला ना तर तुमचं हे ज्ञान इथे अर्धवट ज्ञान आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केलात तर तुम्हाला असं कळेल का आपलं ज्ञान अर्धवट आहे. आपण ज्या ज्या गोष्टी भगवंत स्वरूप मानून त्याच्याकडे बघतो त्यावेळेला आपण त्याच्यामागे आपली अपेक्षा जोडतो.
कुठल्याही भगवंताकडे आपण बघताना त्याच्या गळ्यातले अलंकार, कपडे, त्याचं स्वरूप ज्या पद्धतीमध्ये बघतो त्या पद्धतीमध्ये आपण आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलची अपेक्षा धरतो. अपेक्षा विरहित निरपेक्ष निराकार असलेला भगवंत जर अपेक्षा निर्माण करत असेल तर तो भगवंत नाही. हा यातला खरा मुद्दा आहे. जी जी गोष्ट तुम्हाला प्रलोभन निर्माण करते ती भगवंत असूच शकत नाही. पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या विश्लेषणात्मक आहेत. आत्तापर्यंतच्या ज्या ओव्या होत्या त्या विवेचनात्मक होत्या. आता विश्लेषणात्मक ओवी आहे. बघा, मज अद्वैतासी दुजे, मज अकर्तायासी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणते. मज कुळाचे कुळवानिती, मज नित्याचे निधने शिणती, मज सर्वांतराते कल्पिती, अरे मित्र गा. अकुळाचे कुळ, मला कुळ नाही तरी माझं कुठल्या तरी कुळात मी जन्म घेतो असं मानतात. मज नित्याचे निधने शिणती, मी जन्माला येतो म्हणून आनंद साजरा करतात आणि मी गेलो म्हणून मला त्याच्याबद्दल दुःख प्रतीत करतात. शिणती, मज सर्वांतराते कल्पिती, अरे मित्र का. एखाद्या मित्रासारखे मला स्वतःच्या ठिकाणी स्वतःचा असलेला हा माझा सखा, हा माझा मित्र, हा माझ्यासाठी मला काहीतरी देतो अशा भावनेने ते माझ्याकडे बघतात. मी स्वानंदा भीमारू, तया मज मै सुखांचा कामू, आगवाची मी असे समू की मी म्हणती एक दिश. मी स्वानंदा भीमरामू, तया मज अनेक सुखांचा कामू, आगवाची मी असे समू की म्हणती एक दिशी. मी प्रत्यक्ष स्वतःच्याच स्वरूपात असल्यामुळे अनेक सुखांच्या गोष्टींचा मी अंगीकार करतो. या सगळ्यांमध्ये मी असतो. अशा पद्धतीमध्ये मी एका मंदिरामध्ये राहतो. एका मूर्तीचं जे स्वरूप आहे त्याच्यातच मी असतो. मी तुम्हाला काय म्हणतोय ते कळणार नाही. याचं कारण असं आहे, आपली जी कल्पना देवाची आहे ती एक छानसं मंदिर, मंदिरात गाभारा, गाभाऱ्यात उभी असलेली एक छानशी मूर्त, मूर्तीला सजवलेले छानसे त्याचे कपडे, त्याचे घातलेले अलंकार, दागदागिने, समोर ठेवलेलं उदबत्तीचं, नारळाचं, प्रसादाचं ताट, समोर असलेला त्याचा सगळा पारंपरिक असलेला नैवेद्याचा थाट, समोर असलेलं त्याचं गाभाऱ्याचं स्वरूप, या सगळ्या गोष्टींमध्ये तो उभा असलेला भगवंत. जर सगळे आरती करतायत आणि आरती एखादा जर भगवंताकडे पाठ करून करतोय तर त्याला आजचा समाज, आपला समाज मूर्खात काढेल. म्हणजे वेड्या मागे काय बघतो, समोर देव आहे. आपली भावना कशी आहे, समोर देव आहे, समोर मूर्तीमध्ये तो देव आहे. तू इकडे उलट्या बाजूला आरती का करतोस, हा आपला प्रश्न आहे. जग त्या उलट्या दिशेने आरती करणाऱ्याला मूर्खात काढेल. वास्तविक पाहता या सगळ्यांचा ओव्यांचा जर नीट विवेचनात्मक जर विचार केला तर असं दिसेल की प्रत्यक्ष एकाच ठिकाणी असलेल्या मूर्तीमध्ये भगवंत स्थित नाही, हे यातनं सिद्ध होतं. भगवंत एका ठराविक साच्यामध्ये बांधलेला जो तुम्ही बघता, तो बांधलेला भगवंत अशा पद्धतीमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींना छेद देणाऱ्या या
उभे आहेत. मग भगवंत कुठे? भगवंत कीर्तनात नाचतो, भजनात रंगतो. मग तो त्या मूर्तीमध्ये नाही, त्या मूर्तीमध्ये असणारा हा भाव आहे. थोडंसं जड जाईल तुम्हाला हा विचार मनामध्ये समजून घ्यायला, कंटाळवाणाही वाटेल. कशासाठी हे आपण घ्यायचं, कशासाठी हा ज्ञानाचा एवढा मोठा खटाटोप आपल्या मनामध्ये घ्यायचा, असाही तो विचार तुमच्या मनात येईल. काय गरज आहे आपल्याला या सगळ्या ज्ञानाची? कशाला ज्ञानेश्वरीमधून हे ज्ञान आपण आत्मसात करायचं, असाही विचार तुमच्या मनात येईल. महाराज सांगतायत एवढा विचार करतायत, कशासाठी करतायत? साहजिकता आहे. नफ्या तोट्याचा विचार करणारा प्रत्येक माणूस आजच्या जगामध्ये गरज नसलेलं ज्ञान घेण्याच्या मानसिकतेत निश्चित नाही. हे ज्ञान ज्यावेळेला तुम्हाला परिपूर्णरित्या हा टप्पा आणि याच्या पुढचा टप्पा ज्यावेळेला परिपूर्णरित्या तुम्ही आत्मसात कराल, त्यावेळेला भगवंत या गोष्टीपासून तुम्हाला भीती राहणार नाही. मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळणार नाही. पण हा ज्यावेळेला टप्पा पूर्ण होईल त्यावेळेला भगवंत या स्वरूपाची तुम्हाला यापुढे कधीही भीती वाटणार नाही. भगवंताला घाबरून नमस्कार करणं, भगवंताला आपण तो काहीतरी वाईट करेल म्हणून त्याच्या पायाशी नतमस्तक होणं, भीतीने, कळवळीने, तो काहीतरी देतो म्हणून आपण त्याच्या पुढे कळवळीने जाणं, तो देईल म्हणून त्याला समर्पित काहीतरी करणं, या सगळ्या भावना तुमच्या बाजूला पडतील. माऊलींनी मांडलेला भगवंत हा निरपेक्ष, निराकार, निर्गुण, कोणत्याही गोत्राशी संबंधित नसलेला अगोत्र, कोणत्याही कुळाशी संबंधित नसलेला अकुळ, कुठल्याही नावाला धारण न केलेला अनाम. लक्षात घ्या, हरी या शब्दामध्ये सगळं दडलंय. हरी ही मूर्त नाही, हरी ही मूर्त नाही. आपण प्रत्येकाला तो जोडून लावतो. हरी नाम जप शिवाचा. आपण श्रीहरी म्हटलं की भगवान श्रीकृष्णाकडे बघतो. माऊली म्हणतात हरी नाम जप शिवाचा. रामकृष्ण हरी, वासुदेव हरी. प्रत्यक्ष हरी स्वरूप म्हटलं की श्रीकृष्णाचं स्वरूप डोळ्यासमोर येतं. एका बाजूला नाममंत्र शिवाचा म्हटला तर ओंकार येतो, दुसऱ्या बाजूला हरी, हरिओम म्हणून जर घेतलं तर ते शिवाचं नामस्मरण होतं. वासुदेव हरी, रामकृष्ण हरी श्रीकृष्णाचं होतं. स्वरूपाला असलेलं छेदन हरी या नामस्मरणात आहे. तुमच्या मनावरती अधिराज्य गाजवलेली आजपर्यंतची भगवंत स्वरूप भीती, त्यानंतर भीतीतनं निर्माण होणारी कारुण्यता, ही कारुण्यता जाणार पुढच्या टप्प्यामध्ये ही याचनेसाठी निर्माण होणार. ती याचना, अपेक्षा आणि मग ओझ, या सगळ्या टप्प्यांनी जो भगवंत आपण पाहतो त्या सगळ्या टप्प्यांना माऊली दूर लोटतात. भगवंत हा केवळ अनुभवण्याचा, केवळ तुमच्या असलेला आत्मीय आनंदाचा एक भाग आहे. तुमच्यात असलेलं स्वरूप हे भगवंताचं स्वरूप आहे. त्याचा अनुभव तुम्हाला घेण्यासाठी म्हणून सृष्टीतला तुमचा जन्म आहे. किती जणांना अनुभव येत असेल भगवंत स्वरूपाचा? किती जण ज्ञान आत्मसात करून तो अनुभव प्राप्त करू शकत असतील? माऊलींनी जे जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्या वैचारिक पातळीवर आपल्याला जाताना फार त्रास होतो. आपण ती पातळी गाठताना
आपल्याला मानसिकतेमध्ये एवढा आमूलाग्र बदल होतो की तुम्ही त्या लेवलवर जाताना, ते पातळी गाठताना तुम्हाला मानसिक ताण येतो आणि आपण काही वेळेलासुद्धा हे ज्ञान नकोसं म्हणून बाजूला सारायचा प्रयत्न करतो. नको आता, बस. मग असं काय वैशिष्ट्य आहे की आपल्याला आजच्या जीवनामध्ये याचा फायदा? याच्या जीवनाचा फायदा असा आहे, जर तुम्ही नीट याचं जर विश्लेषण जर नीट अभ्यासलं तर तुम्हाला असं दिसेल, तुमच्या मनामध्ये या सृष्टीमध्ये जगण्याची आणि मरण्याची, सृष्टीमध्ये जन्माला आल्याचं तुम्हाला दुःख राहणार नाही, आल्याचं सुख मानणार नाही, गेल्याचं दुःख नाही आणि गेल्याचं सुखही नाही. जगण्याचं आणि या सृष्टीमध्ये असण्याचं दोन्ही गोष्टीचं सुख दुःख तुम्हाला कधीच वाटणार नाही, कारण तुम्हाला भगवंताचं असलेलं स्वरूप समजेल. ज्या क्षणाला तुम्ही त्या स्वरूपाला समजाल, त्या क्षणाला तुम्ही या सगळ्या असलेल्या चौकटीतून स्वतःला बाजूला काढाल. अपेक्षा निर्माण करणारं, प्रलोभन देणारं असं भगवंताचं स्वरूप नष्ट झालं की आपोआप आपल्याला त्या असलेल्या स्वरूपाशी केवळ एकरूप होणं एवढंच शिल्लक राहतं. कसं काय करायचं म्हणजे हे आपल्याला समजेल. फायदा काय, तोटा काय, ज्ञानाची गरज काय, उपयुक्तता काय. सगळ्यात मोठा उपयोग या टप्प्याचा असा आहे की तुम्हाला तुमच्या आज जगत असलेल्या संसाराच्या फोल अपेक्षांच्या पलीकडे नेण्याचं काम हा विचार करतो. ज्याच्यावरती मदार आहे ती गोष्ट, ते भगवंताचं असलेलं स्वरूप ज्या क्षणाला तुम्हाला फोल ठरतं, ते आपल्याच्या समोर असलेलं ते स्वरूप हे नाहीच ज्या वेळेला दूर होतं, ज्यावेळेला आपल्या समोरून एखादी गोष्ट नाही म्हणून दूर होते, त्यावेळेला लख्ख प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये कुठलीच गोष्ट, कोणतीही गोष्ट आपल्यापासून लपत नाही. एवढं सुस्पष्ट चित्र झालं की मग दुःखही नाही, सुखही नाही, अपेक्षाही नाही, आनंदही नाही, काही नाही. एक स्थिर मनाची अवस्था प्राप्त होणं यामागचा उद्देश आहे. एवढं सोपं निश्चित नाही. मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, किती समजून तुम्हाला कितीही श्रुतींचा अभ्यास तुमच्यासमोर मांडला, तरी हे ज्ञान सहजासहजी तुमच्या मनामध्ये उतरणं शक्य नाही. वैचारिक पातळी गाठण्यासाठी सातत्याने याचा अभ्यास, सातत्याने हे प्रवचन तुम्हाला कानावरून जावं लागेल. मागची सगळी प्रवचनं, पुढची प्रवचनं, हे सगळं एक सलग आहे. त्याच्यामुळे मागच्या प्रवचनांपासून तुम्ही जर या प्रवाहात जर आलात तर तुम्हाला या गोष्टींची थोडी थोडी का होईना गोडी लागेल. गोडी लागली की त्याची उकल तुम्हाला सापडायला सुरुवात होईल. उकल सापडायला सुरुवात झाली की तुम्हाला त्याचा सृष्टीमध्ये जगताना अनुभव यायला सुरुवात होईल. जोपर्यंत अनुभव यायला सुरुवात होत नाही ना, तोपर्यंत या ज्ञानाला काही अर्थ नाही. असू दे, आपण उर्वरित टप्पा पुढच्या प्रवचनात बघूया. तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.